हरिओम. आज सोमवार 4 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की वासनेला कसं जिंकता येईल. ऐकूया. कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यापासून ज्ञान सार्थकी लागलं असं होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आलं त्यालाच पोथी खरी कळली असं म्हणावं. पोथीत सांगितलेलं ऐकून जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग. आणि म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान असलं ना तरी त्याला मिळवायचे काहीच उरतच नाही ना. जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो आणि जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असं नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो बरं, परंतु तो घालवणं सोपं असतं. सद्गुरूला शरण जा म्हटलं तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका नाही येणार. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत हा, पण कोणत्याही रस्त्याने जायचं तरी आपल्याला घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं तसं कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला देवाचं स्मरण पाहिजे. भगवंताचं म्हणणं हे माझं या जन्मातलं मुख्य काम आहे असं समजावं ना. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचं होता येतं. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावं. आपल्या अंगातलं रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला हे डॉक्टर्स पाहतात आणि मग त्याप्रमाणे आपल्याला चित्त कुठे गुंतलं आहे हे आपण पाहावं. तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणं वेडेपणाचं हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपलं करते पण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असं, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षा घट्ट बनतं. अगदी त्याचप्रमाणे वासनाही सूक्ष्म अगदी लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ते काढणं फार कठीण जातं. भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही हा. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होईल. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.